कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन, कापूस, संपूर्ण कर्जमुक्ती, धान, कांदा, दूध उत्पादक यांना अनुदान अशा विविध मागण्यांना घेऊन मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये कर्जमुक्तीसाठी सातबारे बुडवणार व सोयाबीन कापूस भाव फरकासाठी कापूस व सोयाबीन मुंबई येथे अरबी समुद्रात फेकण्याच्या राज्य सरकारला इशारा दिला होता। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यासह मेहकर तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांना निवासस्थानावरून रात्री 4:30 वाजता धरपकड सुरू केली। सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल डोणगाव अटक केले। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धास्ती घेतली असून जवळपास मुंबईला जाणारे व इतरही लोकांना ताब्यात घेतली असून सरकार आंदोलनकर्त्यांना घाबरले असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ताकद असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांनी सरकार हलवलं आहे एवढं मात्र खरं। सरकार सत्तेचा व पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, उत्पादन खर्च सुधार भरून निघत नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना एकही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, तसंच सोयाबीन आणि कापसाचा भाव फरक व संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी 2 वर्षासाठी बसून विविध आंदोलने रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाले आहेत आणि काही मागण्या अजूनपर्यंत सरकारने उर्वरित पीक विमा दिला नसल्यामुळे व भाव फरक व कांदा अनुदान व दूध अनुदान अशा मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे। शेतकऱ्यांसाठी भाव मागायचा नाही का? मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी पोलिसांनी आंदोलन कर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा शेतकऱ्यांनी लढत राहू, कितीही वेळा अटक केलं तरी आंदोलन थांबणार नाही असे यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले। यावेळी पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र आखाडे, अरविंद दांदडे, ऋषांक चव्हाण, रामेश्वर वायाळ, भागवत काळे, मंगेश देशमुख, श्रीकांत काळे, जावेद खान, गणेश धाबे, संदीप नालिंदे, रुपेश खोरणे, नितीन कुमार बोरकर उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।